गेल्या मे महिन्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने चांगलाच तडाखा दिल्यानंतर 8 ते 15 दिवसापासून पावसाने उघडीप दिलेली होती। मात्र आता ठिकठिकाणी पाऊस पुन्हा सुरू झाल्यामुळे आता शेतकरी पेरण्यांकडे वळालेले आहेत आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या बियाण्यांच्या दरामध्ये वाढ झालेली आहे। आपण पाहू शकतात का या ठिकाणी व्यापाऱ्याने आपल्या दुकानामध्ये जे काही बियाणे मका असेल, कांदा असेल किंवा भाजीपाला असेल किंवा सोयाबीन असेल याचे जे बियाणे लागणार आहेत त्या ठिकाणी त्यांनी अवेलेबल केलेले आहेत आणि या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नेमकं आता मका किंवा कांदा असेल किंवा इथं भाजीपाला ह्या पिकांच्या दरामध्ये गेल्या वर्षी काय बाजारभाव होता आणि यावर्षी काय बाजारभाव आहे? मक्याच्या रेटमध्ये दरवर्षी असल्याप्रमाणे यावर्षी 200-300 रुपये पर पॅकेटने मक्याचे रेट वाढलेले आहेत। पण यावर्षी जरा सोयाबीनचे मार्केट कमी असल्या कारणामुळे सोयाबीनचं बियाणं 200-400 रुपये पर पॅकेटने कमी झालेलं आहे। तसेच कांदा बियाणाचं सुद्धा यावर्षी बऱ्याचशा प्रमाणात बियाणं उपलब्ध नसल्यामुळे कांदा बियाणाचे सुद्धा 300-400 रुपये पर पॅकेटने किलोनी रेट वाढलेले आहेत। भाजीपाल्यामध्ये जे मागच्या वर्षी बियाणं भाव होते ते यावर्षी ते स्थिरच आहेत, त्याच्यामध्ये काही एवढी वाढ झालेली नाही। एकंदरीत पाहता मक्याच्या दरामध्ये 300 रुपयांच्या जवळपास तर भाजीपाला दरात त्या ठिकाणी स्थिर आहेत। मात्र सोयाबीनच्या दरामध्ये घसरण असल्यामुळे त्या ठिकाणी 200-300 रुपयांचे बियाण्यामध्ये घसरण झालेले आहेत। तसंच पाहता कांद्याचं जे बी आहे तर ह्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते। मात्र कांद्याचं बी जे आहे तर ते कमी प्रमाणात तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी 300 रुपयांच्या जवळपास वाढ झालेली आहे। उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।